तर चला, तर स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आपण सर्व भेटत आहोत मला, मी म्हणजे रोहिणी, आणि ही आहे आपली लाडकी पिल्लू. तर पिल्लूला कोण बोलणार आहे? तर पिल्लू, हे पिल्लू, इकडे बघ, इकडे बघ. हाय कर, हाय 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 कर, हाय हाय कर ना, म्हणा हाय माझ्या सबस्क्रायबरांनो. तर स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये. तर पिल्लू बघा, पिल्लूला पहिले खूप आनंद व्हायचा व्हिडिओ काढताना, पण आता काही आनंद होत नाही तिला. तर पिल्लूचं काय, आता पिल्लू नुसतं व्यस्त झालंय. पिल्लू खेळतं पळतं असं काही. तर बघा आता शिक बाय करती. तर आपण करूया आज स्वयंपाकात काय आज. तर आज आहे फिश फ्राय आणि फिश करी बनवूया आपण. तर चला, तर जाऊया फिश करी कड. तर आपण कांदा भाजून घेतलेला आहे, थोड्या मिरच्या, खोबरं, ओलं खोबरं आहे ते, आणि ते आपण तळून घेऊया. थोडं अद्रक लसूणही घेऊ, थोडंसं फ्राय करून घेऊ त्याला म्हणजे. तर ते झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया त्याला. तर अशा प्रकारे आपलं भाजून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मिक्सरमध्ये त्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया सगळं काही, म्हणजे दळण्यासाठी. तर त्याच्यात कोथिंबीर घालूया आपण, कोथिंबीर थोडे फुटाणे घालूया, आणि 1 चम्मच मीठ घालून घेऊया. आता मिक्सरला बारीक करूया आपण, चला. तर मिक्सरला बारीक करून घेऊ. तर मिक्सरला बारीक करून झालेलं आहे आपलं. तर तेल तापत ठेवलेलं आहे आपण. तर तेल कडक तापलं का तेल, मग आपण मसाला घालून घेऊया त्याच्यामध्ये. आता आपलं तेल तापलेलं आहे चांगलं. तर आपण त्याच्यात आता मसाला घालूया. मसाला चांगला असा फ्राय करायचा. तर सर्व काही आपण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. तर थोडासा आपण काळा मसाला घालून घेऊ त्याच्यात. थोडा एव्हरेस्ट टाकूया, एव्हरेस्ट मसाला पण टाकून घेऊ. एव्हरेस्ट चिकन मसाला, हे बघा इतका टाकलेला आहे मी. तर थोडा टाकलेला आहे, आणि थोडंसं अजून मीठ घालून घेऊया आपण. हे बघा एकदम थोडंसं टाकते मी, म्हणजे अर्ध्या चमच्याला पण कमी आहे. चांगलं असं परतून घेऊ, म्हणजे चांगलं असं भाजल्यानंतर भाजी चवच एकदम वेगळी लागते. तर हळद घालूया थोडीशी. तर हळद घातल्यानंतर आता सगळं काही आपण मिक्स करून घेऊ. धना पावडरही टाकू, नाही टाकली तरी चालतं, कोथिंबीर घेतलेली आहे आपण कारण. तर चांगलं फ्राय करून घेऊ मसाल्याला. तर चांगलं असं फ्राय करून झाल्यानंतर आपण 5-1 मिनटं त्याला फ्राय करू, म्हणजे वास येईल, चांगला असा वास येतो, म्हणजे सुगंधच येतो एक वेगळाच. तर थोडंसं ना आपण पाणी घालून घेऊया त्याच्यामध्ये. ज्याच्यात आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्ये थोडा मसाला राहिला होता भांड्यामध्ये, तर आपण त्याच्यात पाणी टाकून तेच पाणी घालूया, म्हणजे आपला मसाला वेस्ट जाणार नाही. तर थोडंसं पाणी टाकून थोडं फ्राय करून घेऊ, मग पाणी टाकू आपण बाकीचं. तर आता झालेलं आहे फ्राय. तर आपण आता त्याच्यामध्ये सर्व पाणी टाकून घेऊ. आता तुम्हाला जेवढी क्वांटिटी ठेवायची आहे तेवढी तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. तर आमच्या घरात ते एका माणसासाठी बनतं आहे, तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यात.
तर एक उकळी आली का त्याच्यात आपण मग मॅरिनेट केलेले मासे टाकून घेऊया आपण. हे बघा मॅरिनेट केलेले मासे, म्हणजे हळद मीठ लावून ठेवलं आहे. तर उकळी आलेली आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यात आपण मासे टाकून घेऊया. तर काही फिश फ्राय पण करायची त्याच्यासाठी ठेवले आहे मासे. तर सर्व अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे मासे आपण. आणि थोड्याच वेळ म्हणजे 5 मिनटं आपण अगदी त्याला उकळून घेऊया. तर बघा असे तर तयार झालेले आहे आपले मासे. हे असं तर चला खायला या.